मार्गशीर्ष गुरुवारसाठी देवीच्या नैवेद्याला करता येईल असा लोपावत चाललेला पारंपरिक पदार्थ करतोय। तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ, 1 चमचा कुटलेली बडीशेप व्यवस्थित कालवून लागेल तेवढं दूध घातलं, घट्ट पीठ भिजवून घ्यायचं। आता इथं पीठ भिजवून झाल्यावर मुरवत वगैरे न ठेवता पुरी एवढ्या साईजचा गोळा हातावरती लंबुळका केला, तेल तूप पीठ काहीच न लावता सरी तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने गडगिळं कट करून घेतलं। सगळं गडगिळं तयार झाल्यावरती कडकडीत गरम तेलामध्ये गडगिळं सोडायचं, हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। सगळं गडगिळं तळून झाल्यावरती आता इथं कढईमध्ये जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा। जेवढा आपण गुळ घेतला त्याच्या निम्म ह्यामध्ये पाणी घालायचं, फक्त गुळ विरघळवून घ्यायचा। आता ह्यामध्ये काय केलं, जे आपण गडगिळं तळून घेतलं ते घालायचं, व्यवस्थित मिक्स केलं, 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं। पारंपरिक देवीच्या नैवेद्यासाठी गडगिळं आपण तयार केलं, यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा। लाईक शेअर सबस्क्राईब ही नक्कीच करा। धन्यवाद।